आत्मा नमस्ते सगळ्यांना. आजच्या या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा या शब्दाचा अर्थ आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण एका नव्या शब्दांमध्ये, नव्या आयामामध्ये समजून घेऊया. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? कारण मी सांगितलं आहे ब्रह्मांडासोबत जुडा, स्वतःची शक्ती ओळखा. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणा. आणि या अगोदरच आपण एक गीत ऐकलं आहे. जर सर्व लोक करू शकतात तर मी का नाही? सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत. आज या जगामध्ये अनेक लोक या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून आयुष्यामधील अनेक प्रश्नांपासून स्वतःची मुक्तता करत आहेत, केलेली आहे. आणि आज म्हणणं खरं तर याला चुकीचं ठरेल. अनंत काळापासून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेचा या याला आपण रेकी नाव देऊया, याला आपण प्राणा नाव देऊया, याला प्राणशक्ती नाव देऊया, याला प्राणिक नाव देऊया, याला ऊर्जा म्हणूया, याला प्रकाश म्हणूया, याला शक्ती म्हणूया, याला कोणी शुभ्र प्रकाश म्हणतं, याला कोणी सोनेरी प्रकाश म्हणतं. जे म्हणायचं असेल ते. नावं अनेक आहेत, परंतु या ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडात, पूर्ण पृथ्वीवर, या विश्वामध्ये असलेली ऊर्जा ही एकच आहे. आणि या ऊर्जेचा उल्लेख हा अथर्व वेदापासून आहे. म्हणून आज हा शब्द वापरणे चुकीचं ठरेल. अथर्व वेदापासून, अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख आहे. आणि अनेक साधू, संत, महात्मे यांनी या ऊर्जेचा वापर केलेला आहे. आणि या ऊर्जेच्या माध्यमातून, या ऊर्जेच्या सहाय्याने अनेक लोकांना रोगमुक्त त्यांनी केलेला आहे. अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत. संत महात्म्यांनी एवढे आपण मोठं नाही होऊ शकलो, पण तरीही आज रोजी आपण जिवंत आहोत, ते सुद्धा या प्राणशक्तीच्याच भरवशावर. आपल्या आतमध्ये ही प्राणशक्ती आहे, म्हणून आपण आहोत. म्हणून आपण जिवंत आहोत. मग ही प्राणशक्ती आज रोजी आपल्या जवळ जी आहे, हिचा आपण जीवन जगण्यासाठी उपयोग करत आहे. जिवंत राहण्यासाठी. बरोबर? प्राण आहे, ऑक्सिजन आहे, तोपर्यंत आपण आहोत. हा नाही, आपण नाही. म्हणजे मंजुश्री जवळ जोपर्यंत ही प्राणशक्ती उपलब्ध आहे, तोपर्यंत मंजुश्रीला मंजुश्री म्हटलं जाईल. नसेल तेव्हा एक बॉडी म्हटलं जाईल. बरोबर? क्षणार्धामध्ये गोष्टी, विषय, नाव आणि आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. म्हणजेच या शरीरामध्ये हा प्राण आहे, तरच महत्व आहे या शरीराला. आहे ना? एवढा हा ही प्राणशक्ती महत्वाची. या प्राणशक्तीचा आपण आज रोजी सूक्ष्म पद्धतीमध्ये, सूक्ष्मपणे उपयोग करतो आहे. आता या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, रेखीय ऊर्जेसोबत जुडा. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीची, आपल्या आतमध्ये असलेल्या प्राणाची आपण मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून स्वतःचा विकास कसा घडवायचा, स्वतःमधीलच या शक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर कसा करायचा, हे शिकणार आहे. कारण आपण आलो सूक्ष्म, ब्रह्मांड आहे मोठं. मग आपण आज रोजी जी ऊर्जा घेतो आहे, या ऊर्जेपेक्षा या ब्रह्मांडाकडून आणखी मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेऊन आपण स्वतःच्या इच्छांसाठी, आपल्या आयुष्याला चांगलं वळण लावण्यासाठी, एका प्रगती पथावर नेण्यासाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, नातेसंबंधाच्या प्रगतीसाठी, अशा विविध कारणांसाठी. एवढंच नव्हे, माझ्याकडे जर सर्व समृद्धी आहे,
मला कशाचीच कमी नाही. तर इतरांच्या आयुष्यामध्ये या ऊर्जेचा वापर करून सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणण्यासाठी आपण कसा उपयोग करू शकतो, याची जाणीव करून घेणे, याची पद्धती शिकणे, या ऊर्जेसोबत एवढ्या प्रमाणामध्ये जुळणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा किंवा रेकी शिका, असा याचा अर्थ होतो. आज रोजी सुद्धा आपण अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या करतोच. आपण मागितलं या विश्वाला, या युनिव्हर्सला, की ते आपल्याला देतच. फक्त कोणतीही गोष्ट एका विशिष्ट पद्धतीने केली, तर ती अधिक पॉवरफुली होते. बरोबर? असंच आहे? येस. ती अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी त्याची पद्धती आपल्याला शिकायची आहे आणि कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे. त्याला अटुनमेंट म्हणतात. अटुनमेंटच्या माध्यमातून जेव्हा अटुनमेंट होतं, तेव्हा आपली ग्रहण करण्याची क्षमता वाढते. बघा, आता तुम्ही म्हणसाल मॅडम मग आपल्याकडे तर आहेच. मग कसं काय? काय गरज आहे? खरं आहे. तुम्ही म्हणसाल हे सुद्धा बरोबरच आहे. या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आहेत अस्तित्वामध्ये, पण त्या आपल्याला माहिती नाही. आहे तशा खूप आहेत. आज रोजी आता बघा आपल्याला माहिती नाहीये, की आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही. आपल्याला सुद्धा माहिती नाहीये, की आपल्याला काय-काय माहिती नाही. एवढ्या गोष्टी आहेत. डोक्यावरून गेलं ना? बघा मी तुम्हाला सांगते काय आहे तर. खरं सांगा मला 10 वर्षापूर्वी तुम्हाला जर कोणी म्हटलं असतं, की फक्त आणि फक्त मोबाईलवरून लोकं एकमेकांसोबत सहजपणे बोलू शकतात. तर खरं वाटलं असतं? खरं वाटलं होतं आपल्याला कोणालाच? नव्हतं वाटलं. आपल्याला वाटलं होतं असं कुठं असते का? सेम. पण झालं ना? येस. सेम. आपण लहान असताना टीव्हीचा शोध लागलेला नव्हता. अनेक जण मी लहान असताना लागलेला होता शोध, पण खेड्यागावामध्ये टीव्ही नव्हत्या. जर जेव्हा असं म्हणायचे, की बाबा टीव्हीवर लोकं एकमेकांना दिसू शकतात. टीव्हीवर आपण एखादी गोष्ट अशी बघू शकतो प्रत्यक्ष झालेली, तर तेव्हा ते खरं वाटत नव्हतं. एक साधी लग्नाची कॅसेट बघायला, एका लग्नाची कॅसेट जरी काढली ना, तर कितीतरी लोकं असायचे. का? तर ती गोष्ट आपल्याला माहिती नव्हती आणि मात्र अस्तित्वात होती. सेम. इलेक्ट्रिकचा शोध लागायच्या अगोदर आपले आजी-आजोबा दिव्याच्या उजेडामध्ये राहायचे. त्यांना माहिती होतं का कधीतरी, की असं काहीतरी होईल? आणि त्यांना कुठं माहिती होतं, की बापरे! आपली एक पिढी अशी असेल, की अशी बसेल आणि ते या जगातली प्रत्येक व्यक्ती किंवा जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत समोरासमोर बसून डायरेक्ट शिक्षण घेऊ शकेल. असं वाटलं होतं का कधीतरी? कोरोनाच्या अगोदरच बघा, फार लांब जाण्याची गरज नाही. आपल्या पूर्वजांपर्यंत जाण्याची गरजही नाहीये. कोरोनाच्या अगोदर कोणाकोणाला वाटलं होतं आपल्यापैकी, की एखादं असं असं होईल, की बाबा घरी बसूनच आपण सगळं काही शिकू शकणार. वाटलं होतं? विचारच केला नव्हता. पण झालं ना, म्हणजे काय? तर अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला माहीतच नाहीये, की आपल्याला माहीत नाही. वास्तविक पाहता ह्या गोष्टी अस्तित्वात होत्या तेव्हा पण. बरोबर? परंतु आपल्याला माहिती नव्हतं. अजूनही अशा अनेक साऱ्या गोष्टी असतील, की माहिती नाहीयेत, पण अस्तित्वात आहेत. ओके. तशीच ही आपल्यासाठी असलेली ज्या लोकांना या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीबद्दल माहिती नाहीये, पण ही अस्तित्वात आहे. अनादी कालापासून अस्तित्वात आहे आणि पुढे सुद्धा राहणार. आता याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा माहिती नाहीये, पण त्याच्या टेक्निक आहेत, भरपूर आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त याचा कसा वापर करायचा हे शिकायचं आहे. बस. आपल्यामध्ये असलेल्या शक्तीला पुन्हा उजाळा द्यायचा आहे. मी नेहमी सांगत असते, जसं त्याच्याच जवळ होतं. बघा देव आपल्याला नेहमी म्हणतो, "तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललाशी." आपल्याला आपल्या अभंगांमधून, ओव्यांमधून सुद्धा हेच सांगलं जाते, की "अरे तुझ्यापाशी आहे सगळं." संत गाडगे बाबा म्हणायचे, "अरे माणसातला माणूस ओळखा, माणसातली शक्ती ओळखा, हीच ती. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करा आणि
ओळखा तुमच्या आतमध्ये काय आहे. अनेक साधू संतांनी सांगितलं आहे, की देव तुझ्यामध्येच आहे. देव म्हणजे काय? तर हे ब्रह्मांड. देवाला प्रत्यक्ष कोणी पाहिलाय का? तो असा होता, असा होता, असा होता. नाही ना. देवाला आपण ज्या ज्या जेथे पाहू तसा तो आहे. निर्गुण, निराकार असा देव आहे. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, जेथे-जेथे गरज पडेल, तेथे-तेथे मी हजर असेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आहे. श्रीकृष्णाने सांगितलं आहे. मग जर भगवान श्रीकृष्ण सांगतात, की प्रत्येकामध्ये मी आहे, तर तो आहे कुठं? तर तो आपल्या आतमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे. आपल्या आतमध्येच ती शक्ती आहे. याच शक्तीचा आपण वापर कसा करायचा, हे मात्र आपल्याला माहीत नाही. आणि आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडू. एक टेक्निक या प्रकारे प्रकारे शिकू. एक अशा प्रकारे ही प्रगत टेक्नॉलॉजी म्हणूया आपण. अशा प्रकारे शिकूया, की याच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या समस्यांवर उपाय मिळवू. आणि प्रत्येकामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये ती ताकद आहे. जो प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये आहे तो सोडवण्याची. कोणाच्याही मदतीशिवाय. पुन्हा लक्षात घ्या. जर काय माझ्यावर एखादं संकट आहे, तर ते सोडवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, म्हणूनच माझ्यावर आलेलं आहे. असं प्रत्येकावरच सगळ्याच गोष्टी संकटाच्या सुद्धा येत नसतात. त्या गोष्टीची लढण्याची ताकद तुमच्यात आहे, म्हणूनच तुम्ही त्या जागेवर आहात. एवढा विश्वास स्वतःवर ठेवा. हा विश्वास आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून येईल. अनेक वेळा, अनेक वेळा लोक आहे ना आपल्यासोबत फार वेगळे वागतात. आणि आपला काय होतो संयम ढासळतो. आपल्याला कळतच नाही त्यांच्याशी आता कसं वागावं. आपण चिडतो, रागावतो किंवा त्यांना सांगतो, की "बाबा मला समजते तुम्ही काय वागता ते." पण माहितीये या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आपण जसं जुळतो ना, तसा समोरचा व्यक्ती आपल्यासोबत काय वागतो, कसा वागतो, तो चांगला वागतो का? खूप चांगला. चुकीचा वागतो का? किंवा आपला कुठेतरी वापर करून घेत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजतेने समजतात. पण माहित आहे एवढा संयम आणि एवढी एनर्जी, एवढी ताकद स्वतःमध्ये येते ना, की आपण त्याला एक शब्दही न बोलता आपण सहजतेने ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढू शकतो. म्हणजे काय तर आपण त्याला दुखवणार सुद्धा नाही आणि त्याला त्याचीच चूक सुद्धा समजेल. विन-विन पोझिशन आपण याला म्हणतो. आम्ही रेकीमध्ये याला विन-विन पोझिशन म्हणतो. म्हणजे दुसऱ्याचं आपला हित चिंतक असो किंवा आपला दुश्मन असो, काय म्हणूया आपण त्याला, आपल्याला इजा पोहोचवणारा असो. ओके. तर या कुठल्याही व्यक्तीचं जर याच्यामध्ये बदल करायचा असेल, याच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणायचा असेल किंवा सगळ्या गोष्टी योग्य करायच्या असतील, आपण असं म्हणूया. तर समोरच्या कुठल्याही व्यक्तीचं नुकसान न होता तुझा सुद्धा फायदा आणि माझा सुद्धा फायदा असा मध्य काढणारा कुठलाही मार्ग असेल ना, तर तो या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळल्यानंतरच आहे. विन-विन पोझिशन. आता हे तुम्हाला सांगायला बसली ना, तर कितीतरी उदाहरणं सांगेल, की आम्ही आपल्या सेशनमध्ये गेल्या या वर्षाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये असे अनेक प्रश्नांना अशीच वाचा फोडली आहे. असेच ते सहजतेने सॉल्व्ह केलेले आहेत, की समोरच्याचं सुद्धा एवढंही नुकसान झालं नाही आणि आपलं सुद्धा झालं नाही. पण मार्ग सुद्धा निघाला आणि जिंकलेत सुद्धा. याला म्हणते आयुष्य बॅलन्स करणं. बॅलन्स करणं आपण शिकतो. नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला ना, तर तर नाते सहजतेने आपण म्हणजे नातेसंबंधामधला दुरावा असतो, गैरसमज असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण आहे ना, सहजतेने या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून सोडवू शकतो. कारण आपल्यामध्ये तो संयम येतो. आपले व्हायब्रेशन चेंज होतात सगळ्यात महत्त्वाचं. नातेसंबंधामध्ये बदल करण्यासाठी अनेक लोकांना काय वाटते माहिती आहे का? की लोकांना वश करावं लागतं, लोकांचं वशीकरण करावं लागतं. नाही, असं काही नसते. वशीकरण वगैरे करून लोकं बदलत नसतात. तर काय करावं लागते, आपल्या
आपल्या स्वतःमध्ये बदल करावा लागतो. आपले व्हायब्रेशन चेंज करावे लागतात. स्वतःला शुद्ध करावं लागते. आपण जे फेकणार ना, तेच आपल्याकडे परत येणार. जे आपण पेरणार ना, तेच तेच उगवणार. मग आपण काय पेरायचं, हे आपण शिकतो. आपण काय पेरायचो, हे आपण शिकतो. रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे आपले व्हायब्रेशन्स आपण चेंज करतो. स्वतःचा ऑरा क्लीन करतो. स्वतःचे चक्र बॅलन्स करतो आणि म्हणून काय होते, तर समोरच्यानी आपल्याला कसाही वागू देत, आपला ऑरा एवढा स्ट्रॉंग असतो ना, की आपल्यावर त्या गोष्टीचा तेवढा परिणाम होत नाही. आपल्याकडून त्याला जाणाऱ्या द्वेषाच्या, रागाच्या, मत्सराच्या भावना न जाता आपला दुश्मन जरी असला ना, तरीही त्याच्यासाठी आपण प्रेमाच्या, आपुलकीच्या आणि त्याच्या यशासाठी, त्याच्या त्याच्या भल्यासाठी त्याला ब्लेसिंग्स म्हणूनच भावना देतो. एवढा बदल स्वतःमध्ये होते आणि मग आपोआप रिलेशन बदलायला लागतात. कारण आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन प्युअर असतात. कुठे आली अंधश्रद्धा मला सांगा बरं? सगळं सायन्स आहे. सगळं सायन्स आहे. मानसशास्त्र आहे, विज्ञान आहे, आरोग्यशास्त्र आहे. आता राहिला चक्रांचा प्रश्न. तर बघा, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आल्यानंतर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली जशी ओळख होते, तसे विविध प्रकारचे मेडिटेशन आहे. ओके. हे मेडिटेशन सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण तयार केलेले आहेत. ओके. तर त्या चक्रानुसार त्या अफर्मेशन त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सिम्बॉल सुद्धा असतात. काय सेकंड, थर्ड डिग्री पासून सिम्बॉल असतात. ओके. आता बघा, सहस्रार चक्र ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय तर क्राऊन चक्र. क्राऊन चक्राचा जो संबंध आहे, त्याला आरोग्यशास्त्रामध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याला पिनियल ग्रंथी म्हणतात. ओके. आपण सहस्रार म्हणतो. आज्ञाचक्राचा विषय केला तर त्याला पिट्युटरी ग्रंथी म्हणतात. ओके. पिट्युटरी ग्रंथी ही आज्ञाचक्राच्या जवळ असते. आज्ञाचक्रानंतर खाली कुठलं चक्र आहे, तर आहे थायरॉइड ग्रंथ. आपण काय म्हणतो याला, थ्रोट चक्र म्हणजेच काय तर विशुद्ध चक्र. येथे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी असतात. बरोबर? अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र किंवा आपण याला काय म्हणूया, हार्ट चक्र. तर येथे हृदय गती नियंत्रण करण्याचं केंद्र याला म्हटलं जातं. पुन्हा मणिपूर चक्र, इथं पेनक्रियास ग्रंथी असतात. स्वादिष्ठान चक्राजवळ एड्रिनल ग्रंथी असतात आणि मूलाधार चक्राजवळ डिंब ग्रंथी असतात. अंडग्रंथी, डिंब ग्रंथी असं विविध ग्रंथी आरोग्यशास्त्र म्हणतं आणि अध्यात्मशास्त्र त्यालाच चक्र म्हणतं. त्यालाच म्हणजे चक्र हे अदृश्य स्वरूपामध्ये असतं. काय? चक्र आपल्याला फील करता येतात. ओके. पण डोळ्यांनी नाही दिसत. चक्राची एनर्जी आपल्याला चेक करता येते. कल्पनेमध्ये चेक करता येते. तेवढीच परफेक्ट करता येते. जर का एखाद्या व्यक्तीच्या चक्राची एनर्जी चेक करायची आहे, 10 व्यक्ती आहेत तर सेम त्यांचा रिझल्ट सांगतील, जर जाणकार असतील तर. पण आपल्याला ते नजरेने दिसत नाही. असा हा अभ्यास असतो. याला नियमित थोड्या साधनेची गरज आहे. दररोज थोडं मेडिटेशन करावं लागते. स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा. बस. आणि तुम्हाला स्वतःला असं काहीच करण्याची गरज नाही. काहीच नाही. तुम्हाला क्लासमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात. आपल्या घरासाठी घरामध्ये शांती राहण्यासाठी, सुरक्षेसाठी आपण कुठे बाहेर गेलो, घराला घर एकटं असतं, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मुलं बाहेर जातात आपले, नेहमी माणसं बाहेर जातात किंवा आपण कुठे बाहेर जातो, स्वतःला पिरॅमिड करून सुरक्षित ठेवण्यासाठी या ब्रह्मांडीय ऊर्जेचा खूप उपयोग होतो. आपलं वाहन सुरक्षित ठेवायचं, प्रवासात जात असताना आपल्या बॅगा सुरक्षित ठेवायचा, बिलकुल धक्का लागणार नाही. अशा प्रकारे अनेकांनी अनुभव घेतलाय. आपलं जेवण सुरक्षित ठेवायचं असेल, एखादा बिघडलेला पदार्थ असेल जरा त्यामध्ये बदल करायचा असेल, त्याला पॉवरफुल एनर्जी द्यायची असेल,
आपल्या घरामधील काही ठेवणीचे पदार्थ असतात, त्याला एक पॉवरफुल एनर्जी देऊन ठेवायची असेल. अशा अनेक आपल्या बिझनेसला हील करायचं असेल, हील करणे म्हणजे काय? तर सुदृढ करणे, उपचार करणे. ओके. हीलिंग म्हणजेच तोच अर्थ होतो. तर बिझनेससाठी ऑफिस आहे, ऑफिसमध्ये लोकांसोबत आपलं जमत नाहीये, तर तेथील संबंध सुधारण्यासाठी आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग करू शकतो. पुन्हा मला असं वाटते, की मी असं घडावं. ओके. पण आज आपण नाहीये किंवा आपली ताकद पुरत नाहीये, तर नक्कीच अ, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर रेकीमध्ये ते टेक्निक्स आहेत आपण शिकवतो. मला मी कशी हवी आहे, मला मी कसा हवा आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा घडवायचा, तर नक्कीच त्यामध्ये खूप बदल होतो स्वतःमध्ये. असे अनेक जण आहे, की 2 लोकांना जोडू शकत नव्हते, 2 लोकांचा ग्रुप तयार करू शकत नव्हते. त्यांनी हजारो लोकं जोडलेले आहेत. कधीच समोर दुसऱ्या म्हणजे कधीच 2 लोकांसमोर बोलू न शकणाऱ्या व्यक्तींनी 100-100 लोकांसमोर किंवा मोठ्या स्टेजवर सुद्धा भाषण दिलेलं आहे. ओके. तर असं स्वतःमधील आत्मविश्वास वाढवणे, स्वतःमधील पॉवर ओळखणे, बस एवढं म्हणूया. 3rd डिग्रीला गेल्यानंतर एक विशेष असं होते, की आपल्या आतमध्ये काय-काय सुप्त गुण आहेत, या गुणांची आपलीच आपल्याला ओळख व्हायला लागते. अरे, हे तर मी लहानपणी करायची, पण आता एवढी मोठी झाली आहे, सगळं विसरून गेली आहे. पुन्हा नव्याने त्या गोष्टीला कशी सुरुवात होते आपलंही आपल्याला कळत नाही. म्हणजेच काय, तर माझ्यामध्ये असलेले सुप्त गुण पुन्हा नव्याने सामोरे येणे, त्या माध्यमातून आपली प्रगती होणे. अशा अनेक आयामांवर किती सांगावं खरं तर. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना, तर किती बोलावं, किती सांगावं, मला वेळ कमी पडतो. जसं एखाद्या आईला तिच्या बाळाबद्दल बोलायचं म्हटलं ना, तर ती दिवसभर बोलत राहील ना, तरी तिचं संपत नाही. सेम तसं. कारण एवढे अनुभव घेतले आहेत, एवढे अनुभव घेतले आहेत आणि आता सेशनमध्ये प्रत्येक जण दररोज नवा अनुभव सांगतो. पण बघा, या सगळ्यामध्ये एकच मी पुन्हा सांगते, रेकी शिकणे म्हणजेच काही चोरून लपून करण्याची गोष्ट नाही, पहिले तर. आपण एक स्वतःमधील शक्ती ओळखणं शिकतो आहे, हे चोरून करायची गरज आहे का? नाही. हे काही वशीकरण आहे का? हे काही भूत-प्रेत बाधा आत्म्याशी संबंध आहे का? तर मुळीच नाही. आणि हे काही कुठली चिकित्सा पण नाहीये, की ट्रीटमेंट घेऊन राहिलो आपण. बिलकुल नाही. तर ही शुद्ध नैसर्गिक उपचार पद्धती आहे. स्वतःचंच स्वतःची ताकद ओळखण्याची. वैकल्पिक चिकित्सा याला म्हणू शकतो आपण. बस मला माझ्या आतमध्ये काय आहे हे ओळखायचं आहे. आणि हे शिकण्यासाठी कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या पंथाचं आहे, कुठल्याच गोष्टीची बंधन नाही. जपानमध्ये तर 4 वर्षापासून मुलांना रेकी शिकवतात. बघा जपानी लोकांची कार्यक्षमता किती आहे आणि त्यांचं वय सुद्धा किती जगतात ते लोक. आणि पुन्हा एक, आपण काही डॉक्टरी ट्रीटमेंट थांबवून रेकी उपचार करा, असं कधीच म्हणत नाही. तर डॉक्टरचे उपचार सुरू ठेवा, सोबत रेकी उपचार करा. ओके. याला पूरक थेरपी म्हणून याचा उपयोग करा. तर डॉक्टरच्या ट्रीटमेंटनी जो आजार आठवड्याभरामध्ये दुरुस्त होतो, त्यालाच रेकीचा सपोर्ट केला आपण, रेकी ऊर्जा दिली, तर पेशंट नक्कीच लवकरात लवकर बरा होईल. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित होतात, की "अरे, असं कसं झालं? पेशंट लवकर दुरुस्त झाला." म्हणजे तर तुम्ही काहीतरी करत आहे, हे त्यांना कळतं. तर अशा प्रकारे अ, ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करते. नक्कीच आपल्याला शिकायचं असेल, आपल्याला या ऊर्जेसोबत कनेक्ट व्हायचं असेल, तर संपर्क करा मंजुश्री हीलिंग इन्स्टिट्यूट सोबत. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना.